हाय गाईज, आय एम श्वेता मस्के. तुम्हाला लास्ट टाइम जो ब्लॉग बघितला होता त्यामध्ये खूप सारे कन्फ्युजिंग होते आणि खूप सारे मेसेजेससुद्धा आले की दी नेमकं कुठे चालले आहे. तर आम्ही निघालो आहोत कुठे, तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू समजेलच आणि थंबनेल पाहून तुम्हाला ओळखलाच असेल मी कुठे चालले आहे. हो गाईज, मी चालले आहे प्रतीक्षा थोरात फॅनकडे क्लासेससाठी. तर लगेच ठेवत आहेत, मिस्टर डी लगेच ठेवत आहेत आणि ते मला म्हणजे म्हणत आहेत की फास्ट कर, उशीर होते. तर पहाटे 3 वाजता आम्ही गेलो, डबा तिकडे बनवून घेतलेला आणि प्लस सगळं घर आवरून आणि पॅकिंगचं जे काही राहिले ते सगळं काही पाहून आम्ही निघालो आहोत. आता सध्या तुम्ही बघा, आम्ही आहोत आता सध्या सिव्हिल चौकामध्ये आणि निघालेले आहोत. स्टे ट्यून गाईज, मी कसं जाते पुण्यापर्यंत आणि मी तिथे जाऊन काय काय होते ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. आणि हो, आम्ही निघालेले आहोत आणि बघा आता सध्या आलो तर आम्ही पुण्या नाक्याला. आता समोर तुम्हाला हॉटेल ॲम्बेसिडर दिसेलच. आता इथं मी टर्न घेतोय. खूप अंधार होता आणि खूप थंडीसुद्धा होती. विंटर सीझन असल्यामुळे खूप थंडी, गाडीचे सगळे काच बंद होते तरीसुद्धा खूप थंडी वाजायची. आणि सकाळ झालेली आहे, 6-7 वाजत आले, 6च वाजले होते आणि आम्ही हायवेला लागलेलो आणि झोपायचा प्रयत्न करत होते, झोप लागत नव्हती. आणि खूप छान वातावरण होतं सुरुवातीचं. हे एकदम मॉर्निंग फ्रेश झाली, मॉर्निंग वाईब, जस्ट लुकिंग लाईक अ वाव म्हणण्यासारखं होतं. खूप छान वाटलं आणि कंटिन्यू गाडी जात होती. आम्हाला घाई होती, आम्ही निघत होतो आणि हे निघालेलो आहोत आम्ही सोलापूर पुणे हायवे, सुपर हायवे म्हणावं लागेल, कारण रस्ता खूप छान आहे. त्याच्यामुळे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यासाठी आम्ही पहाटे निघालो. आणि बघा माझ्या चेहऱ्यावरती एक्साइटमेंट किती होती आणि मी खूप वेट करत होते ह्या दिवसाची. आफ्टर 6 मंथ नंतर हा दिवस आलेला आहे माझ्या लाईफमध्ये, कारण की मी माझ्या प्रिपरेशनसाठी प्लस माझे सगळं बिझी शेड्यूल सगळं मॅनेज करून हा दिवस आलेला आहे. आणि ह्या दिवसापर्यंत येण्यासाठी सुद्धा भरपूर मुली खूप स्ट्रगल करतात. आय होप यू अंडरस्टँड गाईज. ऑन द वे पुणे, माय डेस्टिनेशन. हो माय गॉड, काहीच बोलू मी, मला खूप छान वाटत होतं. आणि मी मॉर्निंगमध्ये ग्रीन टी पिऊन आले होते आणि मला लागली होती जाम भूक, तर काही तर नाश्ता करायचं होतं आणि मी खूप स्माईल करत होते, पण ही स्माईल वरची होती कारण मला भूक लागली होती. आणि मी डीला सांगितलं की लवकर मला काही तर खायचं आहे. तर आम्ही खायला निघालो. ऑस्करवाडी मिसळच्या समोरच एक रेस्टॉरंट होतं आणि ते खूप छान होतं आणि तिथं आम्ही थांबलेलो आहोत. हे बघा तुम्हाला दिसेल. आणि मी ब्लॉग बनवत होते तर मला मिस्टर डी नको मानत होते कारण की लेट होते आपल्या ब्लॉगच्या नादात. तर मी हे हायवेला पहा गाड्या जात होते, तेवढी काही ट्रॅफिकची गर्दी नव्हती बट जात होते. तर पुण्याच्या जवळ आलेलो. इथं बघा अंजीर स्पेशल होतं, वेटू रेस्टॉरंट होतं. हे मिस्टर डी आणि त्यांचे फ्रेंड जात होते आणि खूप थंडी वाजत असल्यामुळे ते दोघेही तसं करतायत, तुम्हाला समजलंच असेल. मी त्यांच्या मागे होते. हे वेलकमला असं वॉटरफॉल होतं एक प्रकारचं आणि खूप छान, नाईटला खूप छान दिसतं. इथं आमचं वेलकम केलं आणि त्याने आम्हाला ह्या साईडला बसण्यास सांगितलं. आणि इथे एक गोष्ट आहे जी मी नंतर तुम्हाला सांगणार आहे. आम्ही गेलो, सगळं व्ह्यू खूप छान होतं, खूप छान, एकदम असं स्पेशल फील होत होतं. रेस्टॉरंटसुद्धा खूप छान होतं आणि ते इथं सर्विससुद्धा खूप छान भेटली. आम्ही गेलो, मिस्टर टी बसले सगळ्यात आधी. मी त्यांना सांगितलं हाय करा, ब्लॉग चालू आहे. मिस्टर टी खूप हसत होते अँड प्लस थंडी वाजत होती त्यामुळे गाडीतून उतरल्यानंतर जास्त थंडी वाजायची. आणि आम्ही ऑर्डर केलं आहेत, मी बटर इडली आणि प्लस त्यांनी दोघे घेतली होती मसाला डोसा आणि आम्ही खात होतो. मिस्टर डीला जॉबवरून कॉल येत होते आणि आम्ही सगळे नाश्ता करून घेत होतो. माझं मिकी माऊस दिसत आहे तुम्हाला साईडला. तर मी इडली खाऊन घेते आधी. मग इडली खाऊन घेतली, भूक लागलेली कारण बघा खूप छान साऊथ इंडियनचा फील आला. तो केळीचं पान वगैरे ठेवून त्यांनी सर्व केलं होतं, खूप छान वाटलं, खूप भारी. मसाला डोसा इतका मोठा होता, असं पेपर डोशाची फील येत होती. सो आय थिंक खूप छान होतं. आणि
नाश्त्यानंतरनं हे दोघे घेतलेले आहेत चाय, कुल्हडवाली चाय म्हणावं लागेल. आणि हे चाय पित होते. आणि चाय पिताना मी चाय नको म्हणलं, कारण की मी चाय नेहमी स्किप करते. नो शुगर, ओनली ग्रीन टी. ओके. त्याच्यानंतर ना आम्ही जात होतो. जाताना हे एक प्रकारचं शिगडी म्हणतात हे होते तिथे. मी थोडंसं हात हे करून घेतले गरम करून. आणि तिथून आम्ही बाहेर निघालो आहोत रेस्टॉरंटच्या. आणि नाश्ता केल्यानंतर माझा चेहरा तुम्ही बघू शकता. आणि मी ते सांगत होते माझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचा थोडासा ग्लो, ताजेपणा वाटतो आहे. आणि आम्ही तिथून निघालो आहोत. आता वे टू डेस्टिनेशन कंटिन्यू होईल. आणि खूपच लवकर आल्यानंतर आणि सकाळी लवकर उठल्यामुळे काही आवडलं नव्हतं जास्त. आणि मी ही हुडी वेअर केली होती. याची लिंक मी तुम्हाला इंस्टाग्रामला देणारच आहे. जी कोणी माझ्या इंस्टाग्रामला नाहीत त्यांना मी सांगते की माझी इंस्टाची आय डी आहे श्वेता मस्के मेघड. ब्लू शर्टवाली प्रोफाईल आहे. मी बसले गाडीत आणि आम्ही निघालो वे टू डेस्टिनेशनला. ह्या दिवसाची खूप वेट करत होते मी. आणि इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं की मी जाणार आहे म्हणून. कोइन्सिडेन्स म्हणावं लागेल, झाला तो. अँड थँक्यू सो मच माय लव मिस्टर डी. कारण जे काही आहे आणि जे काही होणार आहे ओनली फॉर यू, बिकॉज ऑलवेज यू डिझर्व दिस कॉम्प्लिमेंट. सो मिस्टर डीला हे द्यायलाच पाहिजे. आणि इथून निघालो आहोत आम्ही पुण्याजवळ उर्वी कांचनच्या जवळ आलेलो होतो. इतकी छान नर्सरी, तुम्हाला माहितीच आहे उर्वी कांचनजवळ आपण जेव्हा पण तिथून जातो तेव्हा तुम्हाला हे दिसतंच. आणि मला खूप छान वाटत होतं, खूप भारी. मी स्वतःला असं फील करत होते की मी जाणार आहे जिथे मला जायची इच्छा आहे. सो आय थिंक हे एक प्रकारचं माझ्या फेसवरती हॅपीनेस म्हणावं लागेल. खूप भारी फील येत होतं मला. सो खूप भारी वाटत होतं. आणि आम्ही भोसरीमध्ये एंटर केलं. सो खूप भारी. आम्ही मॅपवरूनच आलेलो, कारण की भोसरीतून अकॅडमी कुठे आहे आय डोंट नो, बट मॅपवरती ते सगळं काही भेटलं. आणि ज्यांना कोणाला यायचं आहे, जे कोणी पुढे गर्ल्स येणार आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे की तुम्ही मॅपवरून या, कारण तुम्ही चुकणार नाही आहे. आणि प्लस तिथून आम्ही भोसरीमध्ये माझ्या धक होत होतं, कारण एक प्रकारचा हॅपीनेसच होता तो म्हणावा लागेल. कारण की आपण काहीतरी करणार आहे आणि ते प्लॅन केलं आहे आणि ते होतं आहे. ते एक प्रकाराचं धक म्हणण्यापेक्षा काही कमी नाही. मला खूप छान वाटत होतं. आणि मिस्टर डी मला असं म्हणत होते की आलं बघ, श्वेता आलं बघ. तर खूप वेट करत होते. खूप छान पण वाटत होतं. सो खूप भारी वाटलं मला. आणि आम्ही जात होतो. आता काही मिनिटाची गोष्ट होती, मी तिथे पोचणार होते. आणि सो इमॅजिन की माझ्यासोबत काय होणार आहे किंवा तिथे गेल्यानंतर काय होईल, मी काय करेन, ह्या सगळ्या प्रश्नांनी माझ्या मनामध्ये थैमान घातलं होतं म्हणायला हरकत नाही. मी भोसरीमध्ये एंटर करत होते आणि मी इथून पाहत होते की काय काय आहे खाण्यासाठी किंवा कशाची शॉप आहे, हे सगळं ऑब्झर्वेशन करत जातात. म्हणजे आपले जवळ आपण जिथं राहणार आहोत तिथून काय भेटणार आहे काही नाही. कारण की बाहेरून आलो आहे म्हणताना आपल्याला खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे, वातावरण कसं आहे, हे सगळं माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी इकडे तिकडे ऑब्झर्वेशन करत जाते. तुम्ही लास्ट ब्लॉग पाहिल्यावर तुम्ही कन्फ्यूज झाला असेल की नेमकी एवढी पॅकिंग चालली कशाची. त्यामधली म्हणजे थोडीफार फ्रेंड्स मला राईट आन्सर केलेले आहेत आणि बाकीच्यांनी खूपच गोंधळ घातलेला आहे, त्यांना समजलंच नाही. ते म्हणत होते की आउट ऑफ कंट्री, आउट ऑफ सिटी, त्यांना काही समजत नव्हतं. मला डायरेक्ट धाड मेसेज टाकत होते ते, कुठे चालली श्वेता, कुठे चालली श्वेता दी, खूपच क्वेश्चन्स होते. मग त्या सर्वांचा विचार करून अजून एक मिनी ब्लॉग मी घेऊन आले तुमच्या सर्वांसाठी. आणि दिस इज माय डेस्टिनेशन. ओ माय गॉड, प्रतीक्षा थोरात मेकओव्हर. खूप छान वाटलं मग इथं आल्यानंतर ना. हे असं काही बाहेरचं सीन होतं. अँड प्लस बाहेरून स्टुडंट आलेले होते, त्यांचे पेरेंट्स होते आणि नंबर्स लागलेले होते. आणि सगळं काही व्यवस्थित होऊन माझं सगळं व्यवस्थित पोहोचून मिस्टर डी निघाले आहेत सोलापूरला. परत एकदा चाललेले आहेत त्यांनी रिटर्न अँड बाय बाय करत होते. सो मिस यू. मला खूप आठवण येईल मिस्टर डीची. अँड प्लस कंटिन्यू